गुड मॉर्निंग. सकाळचं 7:30 वाजल्यात. इकडचं टेम्परेचर ना आता सध्या तरी 1 इकडं बघा बकऱ्या कसं वारपर्यंत गेले असतील. तुम्हाला दाखवतो. हे बघा बकरे एकदम वारपर्यंत गेले. एवढा लांब. इकडचं बाथरूम तुम्हाला दाखवतो. हे बघा आईचं बाथरूम असताना या आईचं दुसरं काही नाही. ऐसाच तिकडं थंडी थंडी पहाड आणि या अशा रूम असतात. इथं झोपलेलो आम्ही. सगळ्यांनाच झोपायला असतं इथं. झालं सकाळी बॅटरी लगेच ड्रेन होते. आता 12 पास असेल. म्हणजे इथून किती 2 किलोमीटर व 12 पास आहे. बर्फ बघा ना, आतापासूनच अख्खा बर्फ दिसायला लागले. थंडी पण म्हणजे आहे. बर्फ जाम आहे. पण हे विलीज पहिल्यांच्या पेक्षा पहिला आम्ही आलतो ना तर एवढा बर्फ नव्हता. हे विलीज जाम आहे बर्फ. 12 पासवर पुढं अजून असेल. आता जसा येत जाईल ना पास तसा बर्फ वाढत जाईल आणि थंडी बी. इकडं बघा कशी बर्फ. अरे बाला पण थांबलो बर्फ बघून. काय बर्फ आहे बघा ना, खतरनाक. आपली गाडी जाम रस्त्याला चालायचं तिथे. अरे लेवली तर धसर रस्त्या निस्ता बर्फ. दोन्ही साईडला बघा निस्ता बर्फ आहे. एकदम बर्फा शेडले गेलेवली झाली त्याच्यापेक्षा जाम बर्फ आहे. वाली जाम भारी भारी बघा. दोन्ही साईडला अख्खा व्हाईट अख्खा व्हाईट चादर जैशी यायचा बर्फ आहे. बर्फ बघा केवढी बर्फ आहे. बिलकुल बर्फ नाही. ऐसा रोड होता सगळा. 12 पासवर आलो आम्ही. हे बघा जाम गर्दी आहे. जाम बायकर्स वगैरे आहेत. म्हणजे थंडी तर आहे पण एवढी नाही लागत. ऊन लागते ना मग नाही लागत. इथं बघा फोटोशूट चालले मस्त. बघा 12 पास. क्रॉस करून जरा पुढे आल्यावर ना अशी ऑफ रोडिंग भेटले. या अशी ऑफ रोडिंग कौशिक चालूच आहे. जास्ती नसेल हे थोडाच असेल. नंतर चांगलाच रोड आहे असं बोलतात. आणि इथं हे ब्रिज इथं या असंच ब्रिज असतात स्टीलचं. आणि हे कसं ऑफ रोडिंगला काही वाटत नाही. पण ही गाडी जरा हेवी आहे ना त्याच्यामुळे जराशी प्रॉब्लेम येतो. म्हणजे जास्ती मोठा खड्डा असला तर तैसा तर काही प्रॉब्लेम नाही म्हणा चालवायचा. म्हणजे असला तर ठीक आहे. मग मधीनच एकदम खड्डा नाही. आणि लवकर लवकर जर अजून लेट झालं नाही तर ना वॉटर क्रॉसिंग भेटतं. कसं ग्लेशियर मेल्ट होतं ना त्याचं पाणी वाढत जातं. अशी वॉटर क्रॉसिंग भेटत जातं. तर भेटले त्याचा आता रोड चांगला. म्हणजे आता चांगलाच आहे रोड. जास्ती खराब नाही आहे. थोडासाच पॅच फक्त तेवढा खराब असतो. थ्री 360शी आता व्हिडिओ काढली. हाणले तर बरं यूज तरी करू. हाणले तर एकदा पण यूज नाही केला. फर्स्ट टाईमच केला. आणि रोड पण मस्त सरळचे सरळ लागले कौशी. आता सरचुयल जरा पुढं सरचू लागेल. आता मस्त रोड आहे पण सरळचे सरळ. इथून बघा पांग उपशी तो इथं पण आता एंट्री करायला लागतं आपल्याला. सगळीकडे थांबू तिथं बालला का करला. तिथं एंट्री करायची आणि पुढे जायचं. असं नाही जाऊन देते. बघा आधी हा सरचू आहे. इथून क्रॉस करून आपण निघायचं पुढे. मला जा एंट्री कर. इकडं बघा आम्ही सरचूला थांबलो.
सर्चूला बघा अशी रूम असतात अशी. आता तरी ठीक झालं. पहिला आम्ही आलतो ना, आम्ही गेल्या वेळेस आलतो ना, 2 मिनटं गॉगल घालते. काल आलतो ना, काल गेल्या वेळेस आलतो ना, एवढा बेकार होता नाही का. आता तरी मस्त आलं. इथं नेटवर्क पण आहे आता. सर्चूला बघा मस्त आहे ना, भारी मिलिटरी. बाथरूम तर एक नंबर आहे, तुम्हाला जाम आवडतील. आता नाश्ता केला मी, आमलेट मागवला आहे आणि काय आमलेट आणि ब्लॅक टी मागवले. हे बघा आजचा नाश्ता, अंडा ब्रेड, त्याचा बी अंडा ब्रेड, तो अंडा खातो. गाडी दाखवली त्याचा नाही नको जेव पायवायचा जोर नको देव, ताणू नको, लूज ठेव लूज. ब्लॅक टी. आता आम्ही मागं सर्चूला खाऊन निघालो. खाला मिनी लेमन टी आणि फक्त अंडा खाला. आता इथून कसा लँडस्लाईड झालं बघा, असं दगड येतात रस्त्यावर. इथं पुढंपर्यंत म्हणजे अख्ख्या रोडला अशीच दगड येतात. रोड हाय मस्त, फक्त वरतून दगड येतात आणि बाजूला बघा कशी नदी आहे. आता म्हणजे मला ॲसिडिटी झालं, एकदम उलटीसारखं होतं. म्हणजे उलट्या पण होतात सारख्या कंटिन्यू, काही खायलाच जमत नाही मला. आता जरासा थोडा ना म्हणजे मागं थोडं उलटी केलं, थोडासा बरं वाटलं तरी पण म्हणजे उलटीसारखं होतं आहे. आणि लँडस्लाईड आता राहून द्या, आता जेवढा चालवता येईल तेवढा चालू बरं. आता नंतर बघू. आता थोडीशी तब्येत डाऊन वाटते. डोंगर पण बघा किती मस्त ते आला. आता इकडं ब्रिज, असेच ब्रिज येतात इथं कंटिन्यू सारखे. आता कुठं इथं ना कुठं डॉक्टर नाही, तर मी ना थांबलो असतो. इथं कुठंच डॉक्टर नाही, डायरेक्ट लेहला जाऊनच आपल्याला डॉक्टर भेटेल. म्हणून गोळी खाले मी उलटीची, पण काही नाही होत, तरी उलट्या होतात. बघा ब्रिज कसा आहे मस्त ना. इकडचं ब्रिजच भारी वाटतं. सगळं ब्रिज असेच इथं स्टीलचे. आता आहे बघा कधीपासून घाट लागला आहे. घाट तर भारी आहे, पण इथं टर्निंग आली ना एकदम रोड खराब निघताना बघा. एकदम म्हणजे एकदमच खराब आहे. एकदम खड्डा बिड्डा लागले, जाम रिस्की पडताना. हलकी मातीनं एकदम खड्डा. सगळा रोड असाच आहे. सगळं टर्न आला ना तर असंच येतात. बाजू रोड पण बघा केवढा छोटासा रोड आहे. बाजूला काहीच नाही, गेलं तर डायरेक्ट नदीन जाऊ आम्ही. बाजूला बघा रोड. आता टर्निंग आला ना आता एकदमच खराब येते रोड. वरतून डोंगर आणि खालतून दरी आहे बघ ना, एकदम छोटा. गेला तर डायरेक्ट खालते सांभाळायला लागतं. आणि रोड पण ना जाम जातो बघा. टर्निंगला बघा कसं एकदमच खराब आहे रोड ना. अख्खा रोड असा जायचा नाही, सगळ्या टर्निंगला एकदम खराब रोड. गाडी एवी आहे ना, पडाची जाम भीती वाटते. ही गाडी जाम. आता हे रस्त्यानं थांबलो जरा, गाडी जरा टर्निंगवर थोडं पडली ना म्हणून निघतो आता. रस्ता जाम बेकारात. इकडं बघा या बाटल्या. इथं बाटल्या कशाला फेकल्यान माहिती आहे का. इथं ना असं बोलतात, एक ड्रायव्हर होता खूप वर्ष पहिला, तो इथं अडकलेला. त्याला तहान लागलेली, म्हणजे तहान लागलेला, त्याला पान नव्हता भेटत, तर तो मेला का काय असं काहीतरी बोलतात. त्याच्यामुळं त्याच्यासाठी ते इकडं बाटल्या टाकतात. त्याच्यामुळे इथं एवढ्या बाटल्या पडल्या आहेत. पण आम्ही नाही टाकत, चांगला नाही वाटत एवढं असं बाटल्या टाकायला. म्हणजे काय आता बघायला लागलं तर तिथं थोडी कोण उचलताना बाटल्या वेस्ट आहे, म्हणून टाकल्या नाही मी. आणि गाडीचं वजन पण एवढा हेवी झाले ना, जराशी जरी वाकली ना तर सोडायला लागते मला गाडी, एवढा हेवी. रोड पण जाम खराब आहेत नाही, इथं रिस्की होते जाम. सोडल्याशिवाय काय नाही, वाचवायला गेलं तर ती गाडी वाचू शकत नाही. म्हणजे आपला खूप हेवी आहे ना, एवढा ताकद लावून फायदा नाही, म्हणून सोडाची गाडी. इकडं डोंगर व्हायचा,
मस्त एकदम डोंगरांच्या मधींची पोखरून बनवले रोड, भारी दिसते एकदम. आईचा रोड पण बघायला पण एक मजा असतं वेगळीच. आणि यो रोड ना आईचा वाटतं कवशी निघल्या, यो संपतच नाही यो घाट. जाम टायमापासून आईचाच चालू आहे यो घाट कवशी म्हणजे. आणि रोड पण एकदम बारका ना रिस्की रोड आहे. समोरची गाड्या येताना जायचं टर्निंग समजत पण नाही. आणि रोड बी कसं एकदम सरळ नाही, खड्डावाला रोड आहे, त्याच्यामुळे रिस्की वाटते. तर आणि जाम टायमाला यायचं वाटतं घाट चढतो, संपतच नाही गाडायचं जायला. हे राईडला मी जेवढ्या वेळेला कोसळल्या ना तेवढ्या वेळेला कोसळलं का, ही गाडी फर्स्ट टाईमच इथं पडली असेल, कवाच अशी पडली नाही. काय करू, गाडीवर लोड पण जाम आहे ना, जराशी पण वागते ना तर सोडायला लागते गाडी. रिस्की वाटते ना आडवाचं, म्हणून सोडून टाकतो मी याची. जरा वाकली तरी गाडी म्हणजे मी वाचवायचा ट्रायच नाही करत, सोडून टाकतो. जामच हेवी झालं, एक तर सामान पण एवढा प्लस डबल सीट पण आहे ना, त्याच्यामुळं जमत नाही. सध्या आता निशानला जरा वेळसाठी त्याच्या गाडीवर दिली. थोडी कशी तब्येत पण डाऊन आहे ना, थोडा विकनेस वाटते, म्हणून बरं त्याला बरं जा. मला पहिला तुझ्या विकनेसच्यामुळे जरा प्रॉब्लेम होते चालवायला पण मी त्याला बालाच्या गाडीवर पाठवले त्याला. तर येईल आता पास येईल मला वाटतं. आता आपण नक्कीला पास 15,000 फीटवर आहे. नक्कीला पास 15,000 फीट. 15,000 फीटवरचं नक्कीला पास आहे. इकडं बघा, नक्कीला 15,473 फीट. आता ब्रेक घेतले, थोडा पाणी प्यायला, जास्तही नाही, पाणीच पिन फक्त. मला उलटी सारखं होते ना, नुसतं उलट होता. आता आपला कुठं दारच्याला थांबलो आम्ही, थोडाच थांबू, जास्ती नाही. ब्रेक बघा, हलकासा पाणी घेतो. यो आलो लाचुंगला पास 16,616 फीट. आणि इथं महादेवचं मंदिर पण आलं. हां, अशी वॉटर क्रॉसिंग असते, त्याला उभं राहूनच क्रॉस करायला लागतं. समोरचा डोंगरावर असा खोदले, तो ऐसा वाटतंय का बोगदा टाईप आहे, ऐसा खोदले. हो, म्हणजे ऐसा डोंगर तो नॅचरलीच आहे, पण ऐसा वाटतंय खोदल्यावर. हे बघा, गुड मॉर्निंग. काल मी ब्लॉग केला नाही, काल हालत नव्हती माझी. आज मला आठवण आली, ब्लॉगर आहे मी. आत्ताच उठलो, उलट्या होतो त्या म्हणून केलीच नाही काय ब्लॉगिंग वगैरे. थोडा पण असा झाले, दाखवू नाही शकत ना. थोबडा पण ऐसा झालं, असं वाटतं दूध लागले 2-3 दिवस. इथं थांबलेलो आम्ही, गेलो ना लेपर्यंत. काल पोचलो पण असतो, पण खूप हे झालं ना, मग गेलो नाही आम्ही. चला हे बघा, कोल्ड स्टार्ट करतो, झालं रेडी. बघा सामान वगैरे टाकतो, आता पॅक करतो. गुड मॉर्निंग. आता आम्ही निघालो, आज दुसरा दिवस आहे. काल आम्ही दुपारनंतर ना मी गाडी चालवलीच नाही, मी लिफ्ट घेऊन आलो आणि थांबलो. लिफ्ट घेऊन आलो आणि तिथं पोचलो. माझी गाडी बालाने चालवली आणि गट्टूची स्कूटी त्याने चालवली. का माहिती, माझी चालवायची हालतच नव्हती माझी, म्हणून आम्ही थांबलो. नाही तर कालच आम्ही लेहला पोचलो असतो. अजून एक दिवस आम्हाला तिकडं थांबायला लागला. आपण आता आलो अजून एक पासवर. जो पास आहे तांगलांगला पास. तांगलांगला पासवर पोचलो आपण. तांगलांगला पासवर ट्रॅफिक पण चांगलीच आहे आणि चढण पण आहे. तांगलांगला पासवर चांगली चढण वगैरे लागले तांगलांगला पासवर. आम्ही थांबणार तर नाही इथं, निघू. आणि बर्फ पण भारी आहे तांगलांगावर, वाटलं नव्हतं एवढा बर्फ असेल आहे.
मस्त बर्फ बिर्फ आहे दोन्ही साईडला चांगलाच बर्फ आहे. असं वाटलं नव्हतं बर्फ असं. कंटेनर पण जामूचा तांगलांगा तो पण पास ना मस्त मोठा पास आहे उभी. थांबायला लागेल ना रोड बघा कैसा अख्खा ब्लॅक आहे सर. स्लीप होते गाडी. ब्रेक कारती पण स्लीप होते गाडी. म्हणजे ब्रेक मारला ना मारला झटकन स्लीप होते गाडी. आणि फक्त आपलं हाय तेच स्पीडवर चालावं लागतं. रोड आहे एवढाच प्रोजेक्ट खराब आहे. मागं खूप मोठं म्हणजे एवढं म्हणजे ते त्यांना ते बर्फला म्हणजे जमलं ना जास्त ते जाम शकत त्याच्या तुम्ही आलं बघा आता पुढे ते जाम म्हणजे गाडीनं स्लिप मारते काय फक्त पाण्यातून घ्यायला लागते. आता ते विचारलेलं मागं मी मिलिटरीवाला ते बोलला थोडासाच आहे एवढाच आहे बोलतो नंतर नाही बोलतो तुला एवढा एकच पॅच खराब आहे. फटाफट करतो पुढे जरा थांबतो श्वास घ्यायला. तर असे हालत झाले ना रोड चालून चालून खराब रोड झाले ना एकदम ते बर्फानं कडक कडक झाले ना त्याच्यामुळे स्लीप होते डायरेक्ट ते इंजर फ्रेट झालं. आपल्याला एवढा मी मागच्या वेळी चालतो तेव्हा याच्या तर अर्धा पण नव्हता म्हणजे असा आम्हाला असं आईस वगैरे पण कुठे नव्हतं कधी. माझी गाडी एवढी जड आहे ना सगळं स्लीप मारते. असे टायर घालून म्हणते हे टायर थोडेसे म्हणजे थोडेसे जास्त नाही म्हणजे ऑफ रोडिंग सारखे थोडेसे जुने टायर असते ते जामचे टाकले असते त्या गाडी. बाजूला पण बर्फ आता इथेच बर्फ आहे नंतर पुढे नाही. लडाखला बर्फ अजिबात नाही. मी डायरेक्ट खारदुंगला वगैरे म्हणजे जे पासेस नाही का तिथंच आणि याच्याशी निघाल येतात एकदम रिस्की होते. तिथे उलटा पण जेवढे जे आपल्याला याच्याशी वाचायचं असतं ना जेवढे लवकर निघते फिर ना तेवढं लवकर निघायचं. तेवढं कसं ऊन आला ना बर्फ विकली ना मासे वाटायचं असं म्हणतात आणि म्हणजे थोडीशी घाण पाहिजे देतात. आम्ही आता जरा वॉटर क्रॉसिंगची जरा पहिला नंतर ब्रेक घेतले एकदम डेंजरवाली होती. थोडा श्वास घ्यायला ब्रेक घेतला आम्ही. बघा कसं खतरनाक होता खतरनाक रोड. आपण पण आपली गाडी मीनी ना पाण्यातनं ग्लुकॉन डी मिक्स करून ना एक गोट पिते म्हणजे थोडं रोड आहे. आता मी जरा बरं वाटलं मला म्हणजे आता कंटिन्यू भेटणार एक गोट ग्लुकॉन डी घेते जाम म्हणजे बरं वाटतं एकदम बेटर वाटतं. आता आम्ही कारला बसलो. इथून लडाख आहे 50 किलोमीटर लडाख इथून. आता पोचायला 2 तास लागेल. काय डोंगराचं रोड ना म्हणून एवढा टाईम तर लागतंच पोचायला. आत्ता आम्ही इकडून म्हणजे मला बरा पण वाटायला लागले आता जाम. हे पिले ना मी ग्लुकॉन डी तर माझा ना एकदम
एकदम बरा वाटायला लागले आता, म्हणजे एकदम उलटीसारखा तर होत नाही, एकदम ठीकठाक फील होते आता. आता कारूलाचा आम्ही पोचू म्हणजे आता. तर तिथं गेलो ना लेहला, तर पहिला डॉक्टरचे जाण बघू काय म्हणजे उलटीसाठी काय आता वाटते तर बरा, तरी पण जात आहे. बघू डॉक्टर काय बोलतो. ऑक्सिजन वगैरे पण कमी झालं असेल कंटिन्यू, म्हणजे उलट्या केल्यानं मी काही खाला पण नाही 2 दिवस, काही गेलाच नाही म्हणा खायला. तर तिकडं जाऊन तिथं कुठं डॉक्टरच नव्हते, तिथंच जाऊन भेटेल आपल्याला डॉक्टर. आता इथं कुठंच काही सोयच नाही डॉक्टरची. जो पाहिजे ना आपल्याला सगळा लेहलाच जायला लागतं इथं, बाकी कुठंच काही भेटणार नाही. बुद्धाचा स्टॅच्यू बघा केवढा मोठा आहे. इथं ना वरती म्हणजे ऐसाच बुद्धाचं मोठं मोठं स्टॅच्यू असतील. आत्ता तर आया थांबून आहे मी, आता पहिला लेट झालं, पहिला जाऊ आम्ही लेहला. वेलकम टू लेह. आम्ही लेहला फायनली पोचलो आहे. पोचलो फायनली लेहला. बघा दिले बघा, वेलकम टू लेह लडाख. आत्ता आम्ही लेहच्या गल्लीत फिरत आहोत. पोचलो आता आम्ही लेहला. आता आम्ही तिथंच रूम घेतो जिथं गेलेली चालणार तेव्हा घेतलेली ना रूम, तीच रूम घेतो आम्ही. त्याला फोन केला, त्यांनी लोकेशन पाठवले, तेच शोधत चाललं. इथं लोकेशन पण ना उलटे फुलटे दाखवते. तिथं आता पोचू. आता तरी पाठवलं जरा पुढेच आहे इथून. गुड मॉर्निंग. आज लडाखमध्ये आलो आहे. कालच चालतो ॲक्च्युली, पण काल ना माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती, ऑक्सिजन लेवल पण कमी झाला होता. मग आल्या बाई रूम घेतले. हा वॉशरूम जाम मोठं वॉशरूम. रूम घेतली आल्या. आता जरा बरं वाटतं आहे, म्हणजे ऑक्सिजन वगैरे लावलेलं ना, तर बरं वाटते थोडा, तरी पण थोडासा उलटीसारखं होते मला. तर बघतो खालती काय तरी जाऊन हलका खातो, कारण रात्री पण म्हणजे जेवलो पण थोडासाच खाल्ला. आज कुठे गेलो नाही. निशांत आणि बाळा गेला आहे. निशांत बाळा गेला आहे खारदुंगला गेला आहे. त्याला बरं आज रेस्ट करतो मी, तुम्ही जाऊन या बरं. चला खालती जातो काहीतरी खायला. इथं नाश्ता करायला आल्यावर पोहे सांगितलेत मी. इथं बघा असं जेवायला ना असे वेगळे असे रूम असतात, इथं तुम्ही जेवू शकता. आणि इथे हिवाळ्यात ना बुखारी वगैरे जळवतात, म्हणजे हीटरसारखं असतं. तर कोण नाही, एकटाच आहे ना मी म्हणून काय नाही, तशी एवढी थंडी पण नाही इथं. पोहे सांगितलेत मी, थोडेसेच खातो, जास्ती नाही. इंस्टा 360 घ्यायला आलो. ही बघा गाडी इथं लावली. इथं आमचं रूम आहे आणि इथं गाडी. ही बघा अल्टो पहाडो किराणी, मस्त चालते इथं पण. ऊन एवढा कडक आहे ना, 360 पण मी गाडीलाच लावून विसरलेलो. पण इकडं काही टेन्शन नाही. इथं काय माहिती, इथं कोण चोरी करतच नाही, म्हणजे आम्ही तर गाडीवरच सगळं सोडून जातो. काय इथं जाम भारी आहेत ना आमचं एवढं रूम वगैरे. बघा किती भारी, ते पण बघा हॉटेल केवढा भारी. पण त्यांच्यापेक्षा यांची सर्विस ना, होमस्टेची सर्विस खूप भारी. तिकडं तुम्हाला ग्लेशियर दिसत असतील, बर्फाचे डोंगर. बघू आता काय खायला मागू का नको चालले. माझं बुक तर नाही, तरी बघू काय लागलं तर खाऊ. किती 1 वाजल्यात. इकडचं किती माहिती का, आता टेम्परेचर आहे 11,600 फीटवर गेलं. आता टेम्परेचर जास्ती नाही आहे, म्हणजे 12-13-14 डिग्री आहे. पण स्किन बघा अख्खी टॅनिंग झाली. मी काहीच नव्हता लावला ना, अख्खा ना लाल झाली माझी स्किन. काय करू शकतो, ऊनच एवढा कडक आहे, थंडी पण आहे ना, ऊन पण तेवढाच कडक आहे. बाहेर जाऊ तुम्हाला दाखवते कसा माहोल. इकडं बाहेरचा माहोल ना इकडं तर काय बंजरच आहे सगळा बघा. तरी इथं शेती लावले कुठली तरी, काय माहिती कुठली शेती. आणि इथं झाडं मस्त आहे. आणि तिथं पण ते स्तूपा का काहीतरी यांचं आहे ते दिसतं. आणि या साईडला गाडी लावायची. रूम पण चांगली आहे बघा ना, मस्त आहे. मोठीचे मोठी डबल बेड आहेत, कबर्ड आहे. इथं चार्जिंगचं सगळं आहे आमचं. वॉशरूम तर बघा केवढा मोठा आहे. आणि पैशांना पण किचकिच नाही करत काय, म्हणजे हे आमच्याशी तर असं वागतं तसा काहीच पैशांना. काल पण मला हॉस्पिटलला पण यांनीच नेलं. 11-11:30 माझ्याबरोबर होते, त्यांच्याच गाडीमध्ये नेलं. मस्त आहे इकडचा. आता जरा वेळेला जातो खालती आणि जेवून येतो. काय जेवू तेच चाललं आहे.
चल